श्रीराम, जय महाराष्ट्र पब्लिक. तर स्वागत आहे तुमचं माझ्या सेकंड ब्लॉग मध्ये. आणि परवाच्या ब्लॉगला काय सुंदर रिस्पॉन्स दिला गाईस तुम्ही, त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार. 99 लोकांनी म्हणले खूप छान, बट 1% गाईस, 1% लोक काय बोलले माहिती तुम्हाला? तुझा आवाज किती मोठा, तू मुलगी आहेस, मुलीचा आवाज बारीक असतो. अरे बाबा, माझा नाही बारीक आवाज, माझ्या फॅमिलीमध्ये पण कोणी इतकं बारीक असा आवाज करून बोलत नाही, त्यामुळे मला सवय नाही मोठ्याच आवाजात बोलणार मी. अजून एक, तुझी भाषा कशी? अरे बाबा, मी गावाकडची आहे, तर भाषा जज नका करू माझी. सगळ्या मिक्स असतात, आजूबाजूला खेडेपाडे आहेत आणि इथं पण खेड्यापाड्याचे लोक आहेत, त्यामुळे माझी भाषा सगळी मिक्स असतील, असं जज नका करू. आणि हा, मला वाईट बीट काय वाटलं नाही, बट आणि मी पॉझिटिव्ह घेते, पॉझिटिव्ह वेने घेते. डेली ब्लॉग टाकणं होतील न होतील आय डोंट नो, बिकॉज मी परभणीमध्ये सध्या, तर गावाकडे गेले नाही, गावाकडे गेल्यावर टाकल. बट हा मला वाटलं की आपण गरजेचं आहे बनवावं, तसं मी लोकांचा विचार करत नाही. आणि माझ्यासारख्या कितीतरी मुली आहेत असं की म्हणजे त्यांना पण वाटतं आपण बनवावं, बट त्या लोक काय म्हणतील याला भेटतात. आणि ते साहजिक आहे म्हणा, कोणी पण बोलेल आधीच. ते असं म्हणतात ना, पुढे जाणाऱ्या आधी मागे पाय खेचतात, तसं काही नाही. कोणाकडे लक्ष द्यायचं नाही, आपण आपलं चांगलं काम करायचं, वाईट तर नाही ना. त्याच्यामुळं पॉझिटिव्ह राहायचं आणि माझ्यासारखं हसत राहायचं, काही फरक पडत नाही. माणसाने